नेड्याचे जेवढे सर्व प्रतिनिधी आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने, माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून महाराष्ट्राची, देशाची, राज्याची मोठ्या प्रमाणात भरभराट हो, आई तुळजाभवानी त्यांना चांगलं आरोग्य देव, अशा प्रकारे परमेश्वरांनी प्रार्थना करतो। आणि आजच्या या तारखेच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त कृषी विभागाने कृषी समृद्धी योजनेचं जे लॉन्चीकरण त्यासाठी आपल्याला जे बोलवलं आहे, ती एक योजना या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 5,000 कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करण्यासंदर्भात या अगोदर कॅबिनेटने मान्यता दिली आहे, परंतु आता त्याचा GR काढणं या ठिकाणी बाकी होतं। तो GR आजच्या तारखेला या ठिकाणी निघालेला आहे। त्या GRची एक कॉपी मी या ठिकाणी आपल्याला दिली आहे। त्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी त्याच्यामध्ये योजना आहेत, परंतु ह्या योजनेचा मुख्य उद्देश जो आहे, कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पीक विविधीकरण करणे, मूल्य साखळी बळकट करणे, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे। यामध्ये अनेक घटक या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले आहेत। सर्वांचंच या ठिकाणी नामोल्लेख करणं कदाचित वेळेअभावी शक्य होणार नाही, पण तरीसुद्धा यामध्ये पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचन, मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि जमीन संसाधन विकास, हवामान अनुकूल बहुपीक पद्धतीचा वापर, मूल्य साखळी विकास आणि काढणी पश्चात पायाभूत सुविधा, उपजीविका विविधीकरण आणि संलग्न उपक्रम, संस्थात्मक बळकटीकरण आणि क्षमता बांधणी, संशोधन, नवोपक्रम आणि प्रायोगिक प्रात्यक्षिके, ज्ञान संशोधन व नवोन्मेष, त्याचप्रमाणे प्रशिक्षण व क्षमता विकास, अशा वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांसाठी ड्रीप इरिगेशन, क्रॉप कव्हर, मल्चिंग पेपर, गोडाऊन्स, त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज, पिकासाठी बॅगेज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आतापर्यंत केंद्र सरकार या रासायनिक खतासाठी 1,90,000 कोटी रुपयाची जी सबसिडी अनुदान देतं, त्या धर्तीवर विचार केला दर वर्षाला, तर दर वर्षाला 5 ते 7% या ठिकाणी वाढ या रासायनिक खतामध्ये होते। एकीकडे राज्य सरकार शेती, नैसर्गिक शेती करावं किंवा ऑर्गॅनिक शेती करावी अशा प्रकारचा आग्रह धरत असताना, दुसरीकडे मात्र रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या संदर्भातलं ऑर्गॅनिक शेती संदर्भात किंवा नैसर्गिक शेती संदर्भामध्ये जी औषधं आणि बी बियाणं आहेत त्यासाठी आपण अनुदान या ठिकाणी सुरू करतो आहोत। मागच्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली होती की आपण शेतीसाठी आपण जे काही स्लरी किंवा या ठिकाणी मूत्र तयार करतो, जे काही शेतकरी तयार करतात त्यावर त्यांना अनुदान देणं आवश्यक आहे। तोपर्यंत त्यांना प्रोत्साहन मिळणार नाही, तोपर्यंत सेंद्रिय शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात सुरू होणार नाही। आणि मग त्या धर्तीवर अजितदादांनी लगेच सांगितलं की देशी गायीच्या संदर्भामध्ये हा निर्णय या ठिकाणी योग्य पद्धतीने राबवण्यात यावा, आणि म्हणून पुण्याला देशी गायीचं संशोधन, प्रशिक्षण या संदर्भात मी गेलो असता त्याच ठिकाणी माननीय कृषी आयुक्त मांढरे साहेब यांना सूचना गेल्या आणि त्या दृष्टिकोनातून ताबडतोब स्कीम तयार करून या स्कीममध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या खतांसाठी आणि औषधांसाठी या ठिकाणी अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या योजना या शासनामार्फत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये करण्याचा जो काही सरकारचा मानस होता, तो मानस या ठिकाणी या GRमुळे या ठिकाणी निश्चितपणे यशस्वी होईल अशी माझी आशा आहे, अशी माझी धारणा आहे। या योजनेमध्ये समजा 4-6 महिन्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या किंवा काही या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या तर त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात येईल आणि त्या दृष्टिकोनातून दुरुस्ती करण्यात येऊन शेतकऱ्यांना अतिशय सुलभ आणि सुयोग्य पद्धतीने सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कार्यतत्पर आहे। अशा प्रकारची घोषणा मी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो। सभागृहात ज्या पद्धतीचा आपला एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं आपल्या राजीनाम्याची मागणी होतीये, आपलं या संपूर्ण प्रकरणावर काय स्पष्टीकरण? मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात म्हणून
या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचं आहे की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला का हे मलाही कळलं नाही. मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे. खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रम्मी काय प्रकार हे माहिती आहे का आपल्याला. ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो. वाटर तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं. त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रम्मी खेळता येत नाही. आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट, कुठलाही मोबाईल नंबर, माझा मोबाईल नंबर 9763711177 नंबर आहे. माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही.